पहलगाम हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता व्हिडिओत दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं। झिपलाईन ऑपरेटरची एनआयए चौकशी करणार आहे आणि एवढंच नाही तर सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याचीही चौकशी केली जाणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। संदीप, काय सांगाल? आता सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याचीही आणि यात दिसणाऱ्या माणसाचीही चौकशी होणार आहे। अगदी बरोबर आहे वृषाली, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एनआयएनं याची दखल घेतलेली आहे। कारण जो व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओमध्ये तो जो पर्यटक आहे तो तर गुजरातचा आहे, मात्र त्याच्या पाठीमागे दिसणारा जो व्यक्ती आहे तो स्थानिक आहे, काश्मीरी युवक आहे तो, आणि तो एक धार्मिक मंत्र त्या ठिकाणी म्हणतोय किंवा एक धार्मिक जी घोषणा आहे तो स्वतःहून त्या ठिकाणी देतोय। त्यामुळेच याची दखल तात्काळ एनआयएनं घेतली आहे। कारण त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतं जवळपास 4 ते 5 राऊंड फायर झालेले, दहशतवादी गोळीबार करत असतानाचं जे बॅकग्राऊंडला दिसतं चित्र, एक दहशतवादी थेट गोळीबार करतोय, तर ज्या पर्यटक जमिनीवर खाली पडलेले आहेत गोळी लागल्यानंतर ते देखील त्यामध्ये दिसून येतात। आणि हे सगळं सुरू होण्यापूर्वी काही वेळापूर्वी तो युवक, काश्मीरी युवक, धार्मिक त्या ठिकाणी तो एक घोषणा म्हणू शकतो आपण त्याला, तो म्हणत आहे। त्यामुळेच त्याला ताब्यात घेतलं आहे सध्या एनआयएनं। आज पहाटे त्याला त्याच्या राहत्या घरामधून ताब्यात घेतला असं समजतंय। तो झिपलाईनचा ऑपरेटर होता, त्या ठिकाणचा कर्मचारी होता, आणि नंतर म्हणजे त्याच्याकडे तर चौकशी केली जाईलच, मात्र व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दिसते जी मूळची गुजरातची आहे त्याच्याकडे देखील चौकशी केली जाणार आहे। एनआयएचं एक पथक तिथं जाणार असल्याचं आपल्याला समजतंय। झिपलाईनचा जो ओनर होता किंवा त्याचा जो व्हेंडर होता त्याच्याकडे देखील चौकशी केली जाणार आहे, कारण त्याच्याकडे इतर कर्मचारी देखील होते। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर पहलगाम बैसरन व्हॅलीमध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता वृषाली, त्यामध्ये स्थानिकांचा सहभाग असल्याचं पहिल्या दिवसापासून एनआयएला खरं तर स्पष्टपणे समजत गेलेलं होतं, आणि त्यानुसार त्यांनी तपास सुरू केला होता। जवळपास 10 पेक्षा जास्त स्थानिक दहशतवाद्यांची घरं देखील पाडण्यात यश आलेलं आहे। त्यामुळंच झिपलाईन ऑपरेटरकडे देखील आता कसून चौकशी केली जाते। त्याला अज्ञात ठिकाणी एनआयएनं म्हणजे घेतलेलं आहे ताब्यात, आणि त्याच्याकडे कसून अशी चौकशी सुरू आहे। त्याच्या चौकशीमधून अजून काही नवी माहिती समोर येते का, हे याचा तपास आता एनआयए करत आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेली आहे या माहिती।